काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरत्ना, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि. ॐ नमो ज्ञानेश्वराय. करुणाकरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठला विठ्ठला। काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे धानोरा काळे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या ठिकाणी चालत असलेला हा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामधील आज माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। आणि या अभंगातून तुकोबाराय संतांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त करतात। मुळामध्ये संत येतातच कशासाठी? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, उपकार करण्यासाठीच संत येत असतात। या जगामध्ये 2 प्रकारचे माणसं आहेत, एक कृतज्ञ आणि एक कृतघ्न। कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारे, आणि कृतघ्न म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारे, त्याला आपण म्हणतो कृतघ्न। मग संत हे येतातच कशासाठी? उपकारासाठी, या जनतेवर उपकार करण्यासाठी। त्यांना स्वतःचं विशेष असं काही कार्य नसतं, त्यांचं कामच आहे आपल्यावर उपकार करण्यासाठी येत असतात। आता कोणता उपकार संतांनी आपल्यावर केला आणि संत कोणता उपकार जगावर करतात याचं सविस्तर दिग्दर्शन या अभंगात आपल्याला पाहायचे। विठाला तुकोबारायांना लोकांनी विचारलं, तुम्ही गावगाव कीर्तन करीत फिरता, निस्वार्थ सेवा करता, हरिनाम चिंतनात काळ घालवता, ही एवढी खटाटोप करण्याची काय गरज आहे? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, ये नेविना काय चाड आम्हा, उपकारासाठी केले हे उपाय, आणि येणे विन काय चाड आम्हा। आमचा हेतूच कोणता आहे? बुडता हे जन न देखवे डोळा, आणि येतो कळवळा मनोनी। या जगाचा आम्हाला कळवळा येतो। कोणता कळवळा येतो?
की पडती हाती म्हणून काळ. हे लोक काळाच्या हातात जात आहेत, हरिनाम चिंतनापासून दूर गेलेत, म्हणजे प्रभूपासून विनमुख झालेत. प्रभूपासून विनमुख झालेल्या लोकांना प्रभू सन्मुख करणं हे जगातलं सर्वात मोठं कार्य आहे, सर्वात मोठा उपकार आहे. विठ्ठला नामासी सन्मुख असला तो पुण्यवान पुरुष आहे, आणि नामासी विनमुख तो नर पापिया, आणि हरिविन धावया न पवे कोणी. म्हणून नामासी सन्मुख म्हणजे प्रभू आपल्या जीवनामध्ये भगवंताला प्राधान्यानं स्थान पाहिजे. या जगामध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपलं इति कर्तव्य काय आहे आणि मनुष्य जन्मामध्ये आपल्याला कशाची प्राप्ती करायची ह्याचं ज्ञान जर नसेल तर मनुष्य जगतो, परंतु कसा जगतो? पशु जगल्यासारखा. मनुष्यानाम म्हणजे मनुष्य आहे, पण मनुष्य रूपेन मृगाश्चरंती म्हणजे पशुसारखं जगतो. म्हणतात जीवाला की आपण जे जन्माला आलो त्याचा मूळ हेतू काय? भक्ती करणं हा जीवाचा मूळ हेतू आहे, आणि प्रभूची प्राप्ती करणं ह्या जन्मात शक्य आहे. म्हणून देवाची प्राप्ती करण्यासाठी मनुष्य जन्मामध्ये प्रयत्न व्हायला पाहिजे. ते जर होत नसतील तर मग भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. नाथ महाराज थोबाडीत मारतात, साधारण नाही. काय माय गेली होती भूतापासी, आणि हरी नये मुखासी अरे मुडा. आता ही केवढी मोठी चपराक सगळ्यांसाठी आहे. विठाला मनुष्य जन्म मिळालाय आणि हरिभक्ती करत नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. जर आपण हरिभक्ती करत नसाल तर जन्म वाया जातो. मग हे सांगण्यासाठी संत येतात, आणि त्यांचा सांगण्याचा उपदेश जर आपल्यामध्ये फळाला आला तर तो सगळ्यात मोठा उपकार झालाय आपल्यावर. म्हणून संत हा उपकार करत असतात. संत येऊन जीवाला जागवतात, नेहमी जागवतात. मज निरंतर जागविती, सतत जागवतात. त्यांची जागृती कशी आहे की जीव हा झोपलेला आहे आणि संत सतत जागृत आहे. तुम्ही म्हणाल आम्ही आता सगळे जागे आहेत महाराज, तुमच्या डोळ्याला चष्मा लागला काय, तुम्हाला कसे झोपलेले दिसायत? पण मी म्हणत नाही, संत म्हणतात की आपण सारे झोपलेले आहेत. हिताच्या बाबतीत आपण झोपलेले आहेत, आणि संसाराच्या प्रपंचाच्या फायद्याच्या बाबतीत मात्र दिवस रात्र माणसं मेहनत करतात. सायासी करीसी प्रपंच दिननिशी, आणि हरिसी न भजसी कवन्या गुणी, असा माणसाचा स्वभाव आहे. परंतु माणूस तातडीनं हरिभक्ती करत नाही. परमार्थात अंग चोरून काम करतो, आणि प्रपंचात रात्रपाळी जरी असली तर डे नाईट ड्युटी करायला तयार आहेत माणसं. कशामुळं? ओव्हर टाईम, म्हणजे फायद्यासाठी प्रपंच. पण प्रपंचात शेवटी हाताला काय लागतं? अंतकाळी हाता काय नये. प्रपंच असा आहे, हे झाडच असलं आहे बदमास. कितीही खत पाणी घाला प्रपंचाला, त्याला फळही येत नाही, फुलंही येत नाही. ज्ञानोबा म्हणतात यया फळ ना चुंबिता, फूल ना तुरंबिता, आणि जे काही पंडू सुता ते रुखुची ये. हा वृक्ष संसार आहे. ह्या संसार वृक्षाला फळ येत नाहीत. कितीही खत पाणी घालून संसार करा,
शेवटला संसार तुम्हाला धोकाच देणार आहे, हातामध्ये काहीच देणार नाही. आणि सरासरी प्रपंचातलं काहीच हाताला लागत नाही, परंतु परमार्थात केलेली छोटीशी सुद्धा खारीच्या वाट्यानं जरी सेवा असेल तर ती फळाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमार्थातलं काहीच वाया जात नाही आणि संसारातलं तुम्हाला काहीच हाताला येत नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया एरझार हरिवीन. हरिवीन जन्मतो नरकची पै जाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. असे बरेच प्रमाण सांगता येतील. थोडक्यात काय, संसार हा नाशिवंत आहे आणि या नाशिवंत संसारात सगळे जीव अडकलेले आहेत. याच्यातून बाहेर येऊन अविनाश परमात्मा प्राप्त करायचा आहे आणि तो अविनाश परमात्मा संतांच्या संगतीतच प्राप्त होतो. संताविन प्राप्ती नाही. आणि ऐशी वेद देती ग्वाही. मी सांगतोय का, वेद सुद्धा म्हणतात ज्याला कोणाला परमार्थ प्राप्ती करायची, भगवंताची प्राप्ती करायची आहे, त्यानं संतांची संगती. साधूचे संगती तरुणोपाय. साधूच्या संगतीशिवाय, साधूचे संगती हरिजोडी, दुसरीकडं नाही. म्हणून संत काय करतात, आपली आणि हरीची भेट घडवून आणतात. हा जो उपकार संतांचा आहे तो खूप मोठा आहे. म्हणूनच तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात संतांची कृतज्ञता
तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. कोणता उपकार सांगितला पहिल्या चरणात? की मला निरंतर जागवता. आता निरंतर म्हणजे काय? सतत, सातत्यानं. एक दिवस आपल्याला आईनं सकाळी पहाटे उठवलं, दुसऱ्या दिवशी उठवावंच लागतं. पुन्हा त्याच्यामध्ये आपलं हित असतं. आपल्याला उठायला नको वाटतं, परंतु आईला वाटतं की बाळाचा अभ्यास बुडेल, पहाटे उठून जर पाठांतर केलं तर त्याच्या चांगलं लक्षात बसेल, म्हणून आईचा हेतू शुद्ध असतो. पण बाळाला ते उठायला जड जात असतं. सकाळची साखर झोप कुणालाच सोडावी वाटत नाही, पण त्याच्यात आपलं हित आहे, त्याच्यात आपलं हित आहे. आपण झोपलेलेच आहेत 12 महिने. कसे झोपलेले आहेत सांगतो. भगवान अर्जुनाला स्थित प्रज्ञाचे लक्षणं सांगतात दुसऱ्या अध्यायात. कितव्या अध्यायात? दुसरा अध्याय. ज्ञानेश्वरीचे भगवद्गीतेचे वाचक आहेत, त्यांना माहीत आहे. त्यामध्ये भगवंताने एक श्लोक टाकलेला आहे, या निशा सर्वभूतानां, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. म्हणजे जेव्हा जीव जागे असतात तेव्हा हे स्थितप्रज्ञ संत झोपलेले असतात. संत जेव्हा जागे तेव्हा आपण झोपलेले. म्हणजे हिताच्या बाबतीत आपण जागे नसतो तेव्हा संत जागे असतात, आणि जेव्हा हिताचा वेळ येते हिताची तेव्हा आपण झोपलेले, आणि संत हित करूनच निघतात. विठ्ठला हिताच्या बाबतीत तर संपूर्ण गाव जागृत असेल तर सप्ताहाला इथं जागाच पुरली नसते. एवढेच लोक हिताला जागृत आहेत. बाकीच्यांना हित कशात आहे आणखी कळालेलं नाही. त्याच्या 2 गोष्टी आहेत. म्हणून तर संतांचे उपकार तुकोबराय म्हणतात की जागृत केल्याशिवाय माणूस कोणत्या कामाला लागत नाही. त्या जीवाला हे ज्ञान करून देतात संत की तू साधारण नाहीस. अहम ब्रह्मास्मी, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ही जाणीव त्याला करून द्यावी लागते. मी वासुदेव तत्वता. ही जाणीव जेव्हा जीवाला होईल तेव्हा जीवाला कळतं की मी साधारण व्यक्ती नाही, देव माझ्या हृदयात बसलेला आहे, मी प्रभूचा अंश आहे. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. भगवान 15व्या अध्यायात म्हणतात की प्रत्येक जीव हा देवाचा अंश आहे. मग जीव जर देवाचा अंश असेल तर हे शरीर देवामुळं पवित्र आहे. अपवित्र शरीर परमात्मा आत बसल्यामुळं पवित्र आहे. नाही तर त्याच्यामध्ये काय सगळं शरीर दुर्गंधीचे, म्हणजे सगळी दुर्गंधीच आहे. परंतु भगवान आत बसल्यामुळं हे शरीर पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. फास्ट घेतो, थोडं वेळ कमी आहे. चिंतन आपलं मांडूया, जास्त एकेरी प्रमाण घेऊ. विठ्ठला मग भगवान जर आपल्या हृदयात बसलेले आहेत. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानमपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव वेदे वेदांत कृदेद विदेव चाहम. म्हणजे सगळ्या भूतमात्राच्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य आहे, म्हणून हा जीव पवित्र आहे. शरीर जरी नाशिवंत आहे म्हणून ते टाकावं आहे का? अजिबात नाही. त्या शरीरानं आपल्याला परमात्मा साध्य करायचा आहे, म्हणून ते शरीर अनमोल आहे, जे की स्वर्गीचे अमर इच्छिताती देव. हे शरीर इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, एवढा अनमोल आहे ते शरीर. बऱ्याच कीर्तनकारांनी रंगून सांगू तुम्हाला, देह नाशिवंत हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, पण स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. मदालसा आपल्या मुलाला उपदेश करते. कोण? मदालसा प्रकरण ज्ञानोबरांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात हा उपदेश कितीपर्यंत ठीक आहे की तुम्हाला शरीराचं काय कळावं, नाशिवंत आहे एवढं कळावं, शरीर कसं आहे नश्वर आहे एवढं कळावं, पण ते अनमोल आहे ह्याच्यासाठी बरेच अभंग लिहिलेले आहेत, तेही कळाले पाहिजे. इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे.
मग धन्य आम्ही जन्मा आलो आणि दास विठोबाचे झालो. विठ्ठला नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. पुढे देवची होईन म्हणती ते देवची होती, तरी का चित्ती न धरावे. म्हणून नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. पुढचं महत्वाचं आहे, अंडरलाईन करा त्याला तुम्ही. आठवा मधुसूदना, ही जागृती आहे संतांची. उठा जागे वारे आता. तुम्ही झोपलेत की नाही म्हणून उठवायला येतात संत. उठा जागे व्हा, हिताच्या बाबतीत काहीतरी करा. काही थोडा बहुत लागपाठ करा, भक्तिभाव धरा बळकट. तन मन धन द्या लावून या नीट. कशासाठी? जरी करणे असेल गोड शेवट गा. जीवाचा शेवट गोड करायचा असेल तर परमात्मा प्राप्ती भक्तीमध्ये जीवन व्यतीत करा. नाम चिंतनात काळ घालवा, कारण चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाचे किंवा काळ सारा वा चिंतने. काळ सारा वा चिंतने, काळ सारा वा चिंतने, काळ सारा वा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीया, प्रदक्षिणा तुळशीया, प्रदक्षिणा तुळशीया, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. काळ सारावा चिंतने. तुमचं तर गाव गोदावरीच्या काठावर आहे. पवित्र अशी गोदावरी नदी आपल्या गावाजवळून वाहते. हे भाग्यात आहे, तुमच्या भाग्यात आहे. आम्हाला गंगाखेडून महादेवाला पाणी भोपळ्यानं घेऊन जाऊन आमच्या गावातल्या महादेवाला घालवलं. तुम्हाला सोपं आहे की गंगाजल जवळच आहे. बेलपत्र आणायचे, एक बिल्वदल चंदनाक्षता, पूजन तत्वता बहु सोपे. श्रावण महिना चालू आहे, पवित्र महिना आहे. महादेवाची भक्ती ह्या महिन्यात आपण प्राधान्यानं करतो. तुम्हाला सगळी सामुग्री उपलब्ध आहे. आता तेवढं तरी तुम्हाला, पण आळशावरी आली गंगा, त्याला कोण काय करेल? आळशी माणूस आहे, त्याच्या जवळ गंगा आहे परंतु त्याला डुबकी मारायला टाइम नाही. गंगा पाप ताप. नमामि गंगे तव पाद पंकजम, सुरासुरेर वंदित दिव्य रूपम, भुक्तिंच मुक्तिंच ददासी नित्यम, भावानुसारेन सदा नरानाम. गंगेमध्ये एकदा जर स्नान केलं तर पाप जात. म्हणून काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नान. अहो तुम्हाला गोदा तट आहे ना, गोदा तटी निर्मळे, देव देवतांची देवळे, संत महंत मेळे. ऐका, दिवस जाय सुखाचा, विठ्ठला विठ्ठला. मला सांगा, ह्या गोदा काठच्या माणसांना दुःखाचं दर्शनच नाही, सुखच आहे. इथं दिवस जाय सुखाचा. अहो देवाच्या चिंतनात गेलेला काळ हा सुखाचाच काळ आहे. बाकी, कारण त्या काळामध्ये कथेच्या काळाची यमाला सुद्धा अज्ञान आहे. यमाला सुद्धा, यमदूताला यम सांगतो नका जाऊ तया गावा. आता महिनाभर तुमचा
यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता. कुठे? जेथे होय हरी कथा आणि सदा घोष नामाचा. पुढे नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा आणि सुदर्शन यावा. घरटी फिरे भोवती, म्हणून तिथं जाऊ नका अशी आज्ञा यमदूताला सुद्धा दिलेली. अहो त्या आजामेळाला न्यायला यमदूत आले आणि विष्णुदूत आले. एकदा मरताना मुलाचं नाव घेतलं होतं नारायण, तरी सुद्धा त्या दोघात भांडणं लागले. कुणाचं गिऱ्हाईक आहे, यमदूताचं आहे का विष्णुदूताचं? त्यानं सांगितलं, विष्णुदूताने सांगितलं आमच्या मालकाचं नाव एकदा जरी घेतलं तरी तो वैकुंठाचा अधिकारी आहे. नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, नामेची वैकुंठी भैसविले. त्यांचं भांडण गोड आहे दोघांचं. थोडक्यात सांगतो तुम्हाला. विष्णुदूत म्हणलेले असं कसं शक्य, यमदूत म्हणलेले असं कसं शक्य आहे? नाही म्हणले, नामाची पॉवरच अशी आहे, विल पॉवर आहे. कसली पॉवर आहे? नामाची पॉवर म्हणजे शक्ती, सामर्थ्य एवढं आहे की आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. अहो निंदे तेही तेने वंद्य केले. पुन्हा नामानं निंदे लोक सुद्धा वंद्य केले. एवढी नामाची ताकद आहे. म्हणून महिनाभर नाम सप्ताह, मी सुद्धा मला वाटलं महिनाभर म्हणल्यावर थोडेसे मरगळ आले असेल, परंतु त्या मानानं खूप चांगलं गाव आहे. आणि मला विशेष आनंद वाटतो की अभंग निवडतानाच मी म्हणलं की संत मोतीराम महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत भूमी आहे म्हणल्यावर संतांचं वर्णन करणारा अभंग घेतला पाहिजे. आता मी सुद्धा तुमच्या गावाला पहिल्यांदाच आलो, पण इथं आल्यावर जी प्रसन्नता आहे ही कुणाची आहे? मोतीराम महाराजाची. विठ्ठला आल्याबरोबर दर्शन घेतलं. तुम्हाला तर अडचणच नाही हो. नरसिंह भगवान समोरच आहेत, उभेच आहेत तुमच्या रक्षणासाठी. दैत्य घरी रक्षी प्रल्हादाशी. अहो दैत्य कुळात जन्माला आलेला प्रल्हाद, ज्याचा बाप परमार्थाला विरोध करत होता, हिरण्यकशिपू, नामालाच विरोध होता त्याचा घरातच, पण पोरग हरिभक्त जन्मला. मुलगा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला दला कृष्णदाता. म्हणून प्रल्हादासाठी मग आखरीला सगळे प्रयत्न झाले. प्रल्हादाला कड्यावरून लोटून दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या त्याला टाकलं, पण प्रल्हादानं नारायण नामाचा जप सोडला नाही. त्या नारायण नामासाठी एके दिवशी कंटाळून हिरण्यकशिपू सांगितला, तू नारायण नारायण सारखं नारायण नारायण म्हणतो, मला सांग तुझा नारायण आहे कुठे? त्यावेळेस तो म्हणतो, प्रल्हाद म्हणतो, नारायण नाही अशी जागा दाखवा बाबा, मला अशी जागा दाखवा जिथं देव नाही. तयाविन ठाव रीता कोठे. अहो जळी स्थळी पाशानी कोण आहे? विठ्ठलच आहे. अवघा देवची पाही, सगळीकडे जनीवनी अवघा देव, वासनेचा पुसा वाटाव. सगळीकडे ईश्वर सर्वभूतानाम, ईश्वर सर्वभूतानाम हृदयेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. हे जगत जे आहे, यत् किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वम व्याप्य नारायण स्थितः. नारायण सगळीकडे व्याप्त आहे. मग समोर एक खांब होता, या खांबात नारायण आहे का? प्रल्हादाने सांगितलं या खांबात सुद्धा नारायण आहे. बस देवावर सोडून दिलं, नारायण नारायण. खांबावरी लाथ मारिली,
खांबावरी लाथ मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रकटले. नरसिंह रूपानं देव आले. प्रल्हादाला तर दर्शन दिलं, त्याला वाचवलं. दैत्याघरी रक्षी प्रल्हादासी, प्रल्हादाचं रक्षण केलं. प्रल्हादा आणि हिरण्यकशिपूचा वध केला. असे नरसिंह भगवान तुमच्या गावचं अधिष्ठान आहेत. या ठिकाणी तुम्हाला काय मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. भक्त प्रल्हादाला उचलून घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडियेवरी भक्त सुखे निवाला. देवानं त्याला दर्शन दिलं. प्रल्हादासाठी देव नृसिंह रूपानं आले. माझे नृसिंहत्व लेणे कुणासाठी? त्या प्रल्हादासाठी. दैत्यकुळ जरी असलं, एरवी दैत्यकुळ साचोरे, तरी सुद्धा दैत्यकुळात प्रल्हादासारखा हिरा जन्माला आला. म्हणून प्रल्हादश्चास्मी दैत्यानाम, भगवान गीतेत 10व्या अध्यायात प्रल्हाद माझी विभूती आहे असं सांगतात. विठाला विठा. चला आता ही जागृती आहे, संतांची जागृती आहे की उठा जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या. मला वाटते काकडा जेवढे जण म्हणतात, काकडा म्हणजे जागृतीच आहे. जीवाला जागृत करण्यासाठी म्हणून पहाटे काकडा म्हणतो. जे बाहेर जरी जात असतील, जाता जाता जरी काकडा ऐकला तरी त्यांची जागृती होईल. जगजोगी जगजोगी संतांची जागृती काय? जगजोगी जगजोगी आणि जाग जाग बोलती. आपल्याला जागे करतात. मज निरंतर जागविती. आता जागे व्हा. काय सांगू आता संतांचे उपकार. एक एक उपकार मी सांगत आहे तुम्हाला. पहिला आहे मज निरंतर जागविती. आता कशातून जागवतात? पहिलं सांगितलं अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात. आपण अज्ञानाच्या घोर अंधकारात आहेत. घोर जे जवळपास आपल्या डोळ्यात अंधकार म्हणजे आंधळेच झालोत म्हणा. पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहुविस्तारिले. पुढे विषय सुख नाशिवंत सेविता. कोंदले सेविता तिमिर कोंदले. तिमिर म्हणजे अंधार. दोन्ही ज्ञानदृष्टी हरपली आणि दोन्ही नेत्र आंधळे. दोन्ही आंधळे झाले. मग आता हे अज्ञानाचा पडदा डोळ्यावर आलाय.
आता डॉक्टर काय म्हणते, तुमच्या डोळ्यावर पडदा आलाय, तुम्हाला मोतीबिंदू नाही तर ते पडदा आलेलं काय ऑपरेशन असते आणि करावं लागते. मग ते पडदा काढून टाकतात. मग दिसायला चालू होतं माणसाला. न दिसणाऱ्या माणसाला सुद्धा पडदा काढल्यास मग आपल्या आड मायेचा पडदा आहे. त्या मायेमुळं आपल्याला पुढचा परमात्मा दिसत नाही. संत येऊन तो मायेचा पडदा बाजूला करतात. हा त्यांचा उपकार आहे. करी या तिमिराचा नाश. आता ह्या अंधाराचा जे नाश करायचा. उदय होनी प्रकाश. प्रकाश आला की अंधार राहत नाही, अंधार निघून जातो. तसं डॉक्टर रूपी संत जीवाचा, मायेचा, अज्ञानाचा आणि अविद्येचा पडदा दूर करतात. नीट लक्षात घ्या. डॉक्टर तुमचा पडदा दूर करून तुम्हाला डोळ्याला 4 दिवस चष्मा देतो काळा. पुन्हा 21 दिवसानं तुम्हाला चांगल्यापैकी दिसायला सुरू होतं. मग तुम्हाला पूर्वी दृष्टी होती की नाही? अगोदर होती, पण माया अविद्या आपल्या आड आल्या. तेने झाला जीव मुक्त होता, परिबळे झाला बद्ध. किंवा नंतर तो मायेत अडकला. या जगात आला म्हणजे तो मायेत अडकला. मग मायेतून सुटायचंय तर काय करायचं? भगवान उपाय सांगतात. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. पार करण्याला माझी माया कठीण आहे, पण मामेवये प्रपद्यन्ते. मग माया मेताम तरंती ते. मग तया आयलीच थडी सरले मायाजा. येत एकची लीला तरले. जे सर्व भावे मज भजले. तया आयलीच थडी सरले मायाजाळ. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात की त्यासाठी मायाजाळ अवघड नाही. मामेव हे प्रपद्यन्ते माया मेताम तरंती. ते तरुण जातात या भवसागरातून. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. पहिलं उभा दाता कटीकर ठेवून. देव कटेवर हात ठेवूनच भीमातिरी उभा आहेत पंढरपूरला. आणि सांगतात भक्ताला की कमरे इतकंच पाणी आहे भवसागरात, अजिबात घाबरू नका, तुम्ही या फक्त माझ्याकडं. मग मूढ पापी जैसे तैसे उत्तरी कासे लावोनी. देव सांगण्यासाठीच आहेत. प्रमाणम भवाब्दे रिदम मामकानाम नितम भक्कराभ्यान धृतो येन तस्मात्. विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवान सांगतात की भवसागरात कमरे इतकं पाणी आहे, तुम्हाला तारून मी नेतो. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. तुम्हाला मृत्यूच्या या भवसागरातून, मृत्यू लोकातून, या भवसागरातून मी तारून नेतो. पण त्यासाठी अट काय आहे? त्यासाठी अट जे सर्व भावे मज भजले. देवाला शरण जावं लागतं. सर्व धर्मान परित्यज्य
अनुदानाचे पैसे पडतात पण KYC करावं लागते. तसं आहे, सर्व भावे मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवाशी, मग तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. अनेकांना त्याने या भवसागरातून तारून नेलेलं आहे. बहु आहे करुणावंत, म्हणूनच अनंत हे नाम ज्या तो तारून नेतो, याच्यावर विश्वास पाहिजे. आता संतांची भूमिका कोणती आहे लक्षात आली की संतांचे हे उपकार आहेत. आपल्याला हे जीवाला कळालं का, देव कसा आहे, देवाची भक्ती कशी करायची, इथून सुरुवात आहे आपली. नाम कसं घ्यायचं हे सुद्धा कळत नव्हतं. वाल्या कोळ्याला मारा मारा ह्याच्याशिवाय काही येत नव्हतं. ब्रह्महत्या राशी पातके अपार. पण कोण भेटलं, नारद मुनी भेटले, संतांची भेट झाली आणि राम 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 जपायला सांगितलं. मग तो वाल्मिकी एवढा महान झाला की वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. मग आता त्या वाल्मिकीला वाल्या कोळी म्हणायची आता कोणाची हिंमत नाही. तो जगद वंदनीय झाला, देवादिकांना वंदनीय झाला. कोण, कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकी नावाचा कोकिळ एवढा प्रसिद्ध झाला की पूर्ण रामायण संस्कृत मधून कुणी लिहिलं. वाल्मिक ऋषीची कीर्ती अजरामर झाली. केले रामायण रामा आधी एवढी वंदे वाल्मिकी कोकिलम, वंदनीय झाले, पूजनीय झाले. त्याचं कारण नारद मुनींची भेट झाली आणि नारद मुनीने उपदेश केला. मज निरंतर जागविती की वाल्या कोळ्या, तू जे माणसं मारतोस आणि परिवाराचं पालन पोषण करतोस, एकदा जाऊन विचार घरच्यांना की तुझ्या पापात ते सहभागी आहेत का. मज निरंतर जागविती. आता मात्र वाल्याकुळे आणखी जागा झाला नाही, पण घरी गेल्यावर बायकोनं सांगितलं तुम्ही कमाई कशी करून आणता, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, तुमच्या पापात आम्ही सहभागी नाही. असं म्हणल्यावर मग त्याचे डोळे उघडले. मज निरंतर जागविती. जाऊन त्यानं नारद मुनीचे पाय धरले. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, मला जागृत केलं तुम्ही. मी झोपेत होतो, अज्ञानात होतो, भ्रमात होतो, माझा भ्रम दूर केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. त्या टायमाला त्या वाल्या कोळ्याला जागृत करणारे नारद मुनी भेटले नसते तर त्याचा जन्म वाया तर गेला असता, पापाचा भागीदार झाला असता. पण त्याचं संपूर्ण पाप तर गेलंच. तुम्ही म्हणाल पाप काय थोडं थोडकं नव्हतं. असं सांगतात कथेत की 7 रांजण भरले होते. किती? आणि त्याचं पाप किती होतं एका ठिकाणी वर्णन आहे, ब्रह्महत्या राशी पातके अपार. पण तरी सुद्धा वाल्मिक किंकर वंद्य केला. आता तो पापी होता म्हणायची ज्याच्यात कुणातच हिंमत नाही. असं जर म्हणलं तर त्याला दोष लागतो. विठ्ठला विठ्ठला ते वाल्मिक ऋषी म्हणतात, बाबांनो मला संतांनी जागृत केलं, आता तुम्ही सुद्धा काय व्हा, जागृत व्हा. नामे तिन्ही लोक उद्धरती. कुणाचा उपदेश आहे? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. काय बोलिले? नामे तिन्ही लोक उद्धरती. नामानं तिन्ही लोकांचा उद्धार होतो, म्हणून नाम चिंतन करा. मी जागृत झालो, माझ्यावर नारद मुनीचे उपकार झाले. आता असे संत उपकार आहेत. आपल्या भागावर उपकार जर कुणाचे असतील तर ब्रह्मीभूत संत मोतीराम महाराजाचे उपकार आहेत. आपण जे परमार्थाला आहेत की नाही, गळ्यात माळी आहेत,
पांडुरंगाचे भक्त आहेत, नित्य नियमानं वारी करतो, सतत हरिचिंतन करतो, हरिनामात राहतो, हे सगळे उपकार कोणाचे असतील तर संत मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, सोपान काका, आपल्या भागातले जेवढेही संत झाले, माधवबाबा मोळवणकर, ह्या सगळ्यांचे उपकार आपल्या भागावर आहेत. कारण ह्या भागाला परमार्थालाच वाटेलाच त्यांनी लावले. मग आता ही दिलेली वाट फक्त तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, ही असली वाट आहे की डायरेक्ट वैकुंठाला नेते. कुठं नेते? नरकाला नाही. ही वाट कुठली आहे? नरकाच्या 3 वाट आहेत. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशमात्मनः. कोणत्या कोणत्या? काम क्रोधस्तथा लोभस तस्मात् देतत्रयम त्यजेत. ह्या 3 काय आहेत? नरकाच्या वाट आहेत. पण वैकुंठाची वाट कोणती आहे? ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा. ही वाट गोमटी वैकुंठासी जाता. कोणती? राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा. ही डायरेक्ट वैकुंठाला नेतील. वैकुंठ भुवनी घर केले. पुन्हा वैकुंठ भुवनी घर केलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, मग तेने वैकुंठ भुवनी घर केले. म्हणून ही वाट वैकुंठाला नेते. गोमटी आहे. म्हणून संतांची ही जागृती आहे, हे उपकार आपल्या भागावर आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. आता मायेतून बाजूला काढलं, अज्ञानातून काढलं, अविद्येतून काढलं, आपलं खरं स्वरूप सांगितलं. एक थोडक्यात कथा सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक सिंह जंगलामध्ये राहत होता आणि त्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव सिंहाचा छावा. तो योगायोगानं बकऱ्याच्या कळपात मिसळला. आता बकऱ्याच्या कळपात मिसळल्यावर त्याचं शिक्षण काय असेल? तिकडलीच ABCD पाठ करणार ना ते. इकडला जाऊन तिकडं तामिळनाडूत सासरवाडीत राहिला तर ते तिकडलंच होऊन जातो पुन्हा. तसा तो कुणाचा होऊन गेला? त्या बकऱ्यांचाच. बे 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 करायला लागला. आपलं खरं स्वरूप विसरून गेला. आत्मविस्मृती झाली त्याला. आपल्या भाषेत, पारमार्थिक भाषेत काय म्हणतात? आत्मविस्मृती झाली. म्हणजे आपल्या स्वरूपाचा विसर पडला. कुणाला? त्या सिंहाच्या मुलाला. आणि तो स्वतःला बकरा समजायला लागला आणि त्या बकऱ्यासारखंच राहायला लागला. लांडगा जरी आला तरी तो त्याला भिवू लागला. कोण? सिंहाचा मुलगा. लांडग्याला भ्यायची गरज आहे का? लांडग्याला भ्यायची गरज आहे सिंहाला, तरी सुद्धा भिवू लागला. त्याचं कारण काय? आपलं खरं स्वरूप विसरला. मग सिंहाला एक दिवशी भेट झाली. सिंह तिथून जात असताना सगळे बकरे पळायला लागले. हा बी त्यांच्यासोबत सिंहाला घेऊन पळायला लागला. सिंहानं जाऊन त्याचा कान धरला. इकडे ह्या बकऱ्यासारखा तू पळतोस, तू माझा मुलगा आहेस. त्याला एका विहिरीजवळ नेलं आणि दाखवलं, माझं रूप बघ कसं आहे, तुझं रूप बघ कसं आहे. आपल्या दोघांचं स्वरूप सारखं आहे. संत असं आपल्याला कानाला पकडून देवाजवळ नेतात, नाक घासीत, आणि हे तुझं खरं साध्य आहे म्हणतात. न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा, किंवा दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो. बाळा सांगतात, या नश्वर संसारात तुझं कोणी नाही. तुला शेवटला कुठं जायचंय? इथं जायचं. म्हणून पंढरपूरला हाताला धरून नेतात संत. केवढा मोठा उपकार आहे. ह्या जीवावर हे सगळ्यात मोठा उपकार आहे संतांचा. लक्ष द्या, साधारण उपकार नाही. बाप न करी ऐसे माय, केले उपकार सांगो मी काय. बाप न करी ऐसे माय, बाप माय सुद्धा करू शकत नाहीत. काय? तेने फेडेला बुद्धीचा ओ मळ. बुद्धीचा सगळा मळच काढून टाकला. कोण काढते? मायबाप काढू शकत नाहीत. मायबाप सुद्धा काय करतात? लावणिया मोह संसारी गोविती. संसारातच बेजार करतात. आमचा राजा ह्याला खूप गोरीपान बायको करायचे. कोण म्हणते? बाप म्हणते स्वतः, आमच्या राजाला अशी राणीच करून द्यायची. आणि ते राणीत मग बसते गुरपटून. पुन्हा त्याला दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ नाही, तो दुसराच बाळ दाखवतो जगाला. म्हणून मग संत म्हणतात, बाळा ह्याच्यात फार पडू नको, संसार कर, पण संसारी असावे असोनी नसावे, आणि कीर्तन करावे वेळोवेळा.
किंवा असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, असं कोण सांगतात? संत सांगतात. मग संत आपल्याला ह्या स्वस्वरूपाची जाणीव करून देतात. त्या सिंहानं जशी छाव्याला जाणीव करून दिली की तू सिंह आहेस, तसं संत म्हणतात तू वासुदेव आहेस, तू देवाचा अंश आहेस, तू साधारण नाहीस, तू अमृतस्य पुत्रा, देवाचा मुलगा आहेस, चिदानंद रूप, शिवोहम शिवोहम, हे तुझं खरं स्वरूप आहे. पण हे स्वरूप तू विसरलास, म्हणून पुन्हा आहे मी हा कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा, पुन्हा आपल्याला ही जाणीव करून देतात. म्हणून मज निरंतर जागविती, हा संतांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. आणि ह्या उपकाराच्या बदल्यात मी संतांना काय देणार? अभंगाच्या ध्रुव चरणात तुकोबाराय म्हणतात. ध्रुव चरण महत्वाचं असते. सगळ्या चरणांची संगती शेवटी कुठे यावं लागते? ध्रुव चरण. तुकोबाराय म्हणतात या उपकारातून आता उत्तराई व्हायचे. समजा माझ्यावर एखाद्या नारायणरावाचे कोणाचे उपकार झाले, कधीतरी मला असं वाटतं की मी त्यांच्या उपकाराची परतफेड करावी. पण उपकाराची परतफेड होईल का असा विचार तुकोबारायच्या मनात आल्यानंतर तुकोबारायनं विचार केला, मंथन केलं, चिंतन केलं. त्यांच्या असं लक्षात आलं की कोणत्याही उपकाराची परतफेड होईल, परंतु ह्या संतांनी मला जो मार्ग दिला, मला जी जागृत केलं आणि परमार्थामध्ये मला दक्षता आणली, माझ्याकडे दक्ष केलं, सावध केलं. आता जर मी सावध गेलो नसतो तर 84 लक्ष फिरून आलेला मी जीव पुन्हा 84च्या फेऱ्यात पडलो असतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आद्य शंकराचार्य सांगतात की पुन्हा पुन्हा किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. पुन्हा मी ह्या 184च्या फेऱ्यात पडलो असतो. मग केवढा मोठा फेरा चुकविलाय मला सांगा. एखाद्या बैलाचं जीवन बघा तुम्ही, आयुष्यभर काबाड कष्ट करून शेवटी काय, डुकराचा जन्म बघा, कुत्र्याचा जन्म बघा, असे 184 जर जन्माचा विचार केला तर तुकोबाराय म्हणले मला दुःख होते देवा, मला दुःख होते. आणि मग हे मनुष्य जन्माची एकच संधी अशी आहे, त्याच्यातून मला हे दार सापडते मुक्तीचं. त्या हॉलमध्ये एक आंधळा फिरत होता, तिथे एकच दार, हे गेट एकच आहे. फिरून 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 तो आंधळा तिथं आला की त्याचं डोकं खाजवायचं, खाजविण्याच्या नादात पुन्हा पुढे जायचा, पुन्हा फेरा पडायचा. चुकलियावर मग फेरा पडे, त्याला ते दारच सापडायचं नाही. तिथं नेमका आला की काय व्हायचं, झोपी जायचा, अंग खाजवायचा. त्याच्यामुळं त्या दारापासला त्यानं जे दार हे करत जायचा त्याला ते सापडायचंच नाही. म्हणून मुक्तीचं दार हे मनुष्य जन्म आहे. मग मनुष्य जन्म शेवटली पाळी जन्म, त्याच टाइमला काय व्हायचं, सावध व्हायचं. म्हणून
सावध झालो आणि हरीच्या आलो जागरणा. कुठं आलो? जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. तुकोबाराय म्हणतात मला सावध केलं संतानं, मी मग सावध झालो आणि एकदा सावध झालो पुन्हा कधीच बेसावध नाही झालो. विठ्ठला प्रारंभी होतो मी अगोदर सुरुवातीला अभ्यासी नव्हते चित्त आधी. काही पाठ केली संतांची उत्तरे आणि संतांची काही उत्तर पाठ केले. विश्वास आदरे करुनिया पुन्हा तुकोबाराय मग नव्हते अभ्यासी चित्त आधी. मग नंतर तुकोबारायला कळालं की काय जन्मा येऊन या केली म्या जोडी. हाची घडोघडी चित्ता येतो आठव. सारखं चित्ताला आठव येतो की मी काय जोडी केली मनुष्य जन्मात येऊन. देव जोडला का? जोडला नसेल तर क्षणक्षणा जातो काळ. मग गोडी ते रसाळ अंतरेल. मृत्यू कधी येईल माहित आहे? कोणाच माणसाला माहित नाही कुणाचा मृत्यू कधी आहे. मग मृत्यू येण्याच्या अगोदर जो काळ असे दुरी ठेला, तो दूर आहे तोपर्यंत सावध व्हायचे. तो एकदा आला की गच्ची दाबणारच आहे. कुणालाच सोडणार आहे का? कुणालाच काळ सोडणार नाही. काळ घेतल्या न सोडी घडी घडी काळ वाटयाची पाय. अजून किती आहे अवकाश. मग त्याचा टायमिंग गाठावं लागते. टायमिंग संपला की पुन्हा तुम्ही मला इथं सांगता नाही महाराज घड्याळ दाखवतात. महाराज 10 वाजत आलेत. तुमचं काय ते 10च्या आत उरका. 10 वाजले तुमचा टायमिंग संपला. पुन्हा जरी तुम्हाला वाटलं नाही माझा वरचा मजला काढायचा राहिलाय, टायमिंग भेटते का यमाकडून? पुन्हा कसलीच टाइम 1 सेकंद भेटत नाही. नाही मी थोडी लाच देतोय आम्हाला 10-5 हजार रुपये नाही 10-20 लाख दिले तरी 4-2 वर्ष आयुष्य वाढवून भेटतं का? भेटत नाही. म्हणून मनुष्य जन्म भेटला हे दुर्लभ आहे. त्या जन्मामध्ये संत सांगतात की हे दुर्लभ जन्म आहे. वारंवार ठसवून सांगतात. असे प्रमाण 1000 देतो मी, पण टायमिंग नाही. म्हणून एवढंच लक्षात ठेवा संतांची ही जागृती आहे. म्हणून आपण वेळीच जागृत झाला पाहिजे. आता जर जागृत नाही झालो मग आपल्या नाशाला आपणच कारणीभूत. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकोबाराय म्हणतात बरं झालं तुम्ही मला पांडुरंग दाखवला. त्या पुंडलिकाचे एक उपकार झाले जगावर. तो सुद्धा उपकारी आहे. पुंडलिक हा एक संत, साधारण व्यक्ती पण संत पदाला गेला. पूर्वाश्रमीचा पुंडलिक कसा होता? तो सुद्धा बायको लेकरातच आसक्त होता. कानासक्त होता, आसक्त होता. पण त्याला सुद्धा एका साधूची भेट झाली. कसे जागृत करतात संत बघा. पुंडलिक जात असताना कुठं जात होता? तीर्थयात्रेला. त्याची स्थिती कशी होती? काय वडिलाला चांगलं करीत होता का बायकोला? बऱ्याच घरी आपले कसं आहे, बायकोला आयश आरामात ठेवतात, मायबाप गोठ्यात आहेत. पुंडलिक बी ह्याच्याहून काय वेगळा आहे. पुंडलिक सुद्धा असाच होता पहिला, पण त्याचा पालट कुठं झाला, त्याला जागृती कुणं दिली सांगतो. गेल्यानंतर पुढे जात जात एका ठिकाणी एका ऋषीचा आश्रम होता. त्या ऋषीचं नाव होतं कुक्कुट ऋषी. कोणते ऋषी? कुक्कुट ऋषीचा आश्रम होता, कुक्कुट मुनीचा. आता हे कुक्कुट मुनी एवढे महान होते की आजूबाजूच्या परिसरात परमार्थ कुक्कुट मुनीमुळे वाढीला लागला होता. देवाचे आवडते होते. देवाला काय आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जिथं रात्रंदिवस नामघोष नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे. देव तिथंच असतो. परितयापासी पांडवा मी हरपला दिवसावा जेथ नामघोष बरवा करीती माझा. तिथं मी असतोच हजर. कीर्तनात देव हजर असतो, दिसत नाही. कीर्तनात देव हजर आहे. मग कुक्कुट मुनीच्या आश्रमात देव तर हजरच आहे, देवाधिक कुक्कुट मुनीचा हेवा करत होते. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. तिथं 3 स्त्रिया आल्या, दिसायला एकदम कुरूप होत्या. पुंडलिक बाहेरूनच पाहत होता. त्या स्त्रिया आश्रमामध्ये गेल्या. 1-2 तासानं पुन्हा परत येताना इतक्या रूपवती होऊन आल्या, सुंदर लावण्यवती होऊन आल्या. पुंडलिकाला वाटलं जातेवेळी ह्या 3 स्त्रिया किती कुरूप होत्या, येतेवेळी एवढ्या लावण्यवती झाल्या. आश्चर्यच आहे. मध्ये काय ब्युटी पार्लर आहे काय? कुठं? त्या कुक्कुट मुनीच्या आश्रमात.
म्हणून आपण पाहावं म्हणून कुतूहलानं कसं का होईना अवचटे जरी सापडला, संतांच्या सहवासात एक क्षण जरी गेला, अर्ध क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत् पापा. म्हणला जाऊयाच संतांच्या संगतीत थोडं तरी जात जा. बरेच माणसं महाराज दिसले की लांबूनच रामकृष्ण हरी म्हणाले, जवळ काय महाराजांना काय, जवळ काय आम्ही काय मागतो की काय. पण लोकांना नाही नाही, हे जुन्या विचाराचे आहेत, आम्ही आता नव्या विचाराचे आहेत, पुरोगामी विचाराचे. पुरोगामी विचाराचे म्हणजे काय मला हेच कळालं नाही. पुरोगामी विचार म्हणजे काय, देवधर्म सोडून द्यायचा का? म्हणजे तुमच्या जीवाचं नुकसान करून घेतात तुम्ही. आम्ही परिवर्तनवादी विचाराचे. आता परिवर्तनवादी विचार म्हणजे काय, म्हणजे जीवाचं परिवर्तन करायचं बघा, आपल्या मुक्तीचा काही मार्ग बघा, आपल्या जीवाचं कल्याण कशात आहे बघा. या देवाधर्मावरच टीका करण्यात बऱ्याच जणांचं आयुष्य गेलेलं मी पाहिले. मरताना सुद्धा रामनाम घे म्हणलं तरी घेत नाही, एवढे दुष्ट लोक आहेत या जगात. कसा भगवंत जन्माला घालतो मला माहीत नाही. तुकोबर आहे तर म्हणले, आता पुढचं सांगत नाही पण सांगू का कसं. माय बापे वेळा न साधिली म्हणले, विठाला विठाला क्षमा मागून सांगितलं, पण तुकोबरायचं वचन आहे. म्हणजे असेही लोक आहेत. पण जाऊ दे, आपल्याला त्या नास्तिक लोकांकडे जायचं नाही. जर त्यांना अनहितच करायचं असेल तर आपलं काय, पण आपण त्यांना सुद्धा हिताकडे घेऊन जायचं काम करायचं आहे. उघड हित घात, बरोबर. जया जे उचित वा, बरोबर आहे. उघड आहे हितघात, उघड आहे. ज्याला हित करायचे त्यानं परमार्थात यावं, अनहित करायचे त्यानं कुठेही जावं, त्याला मार्ग मोकळे. त्याला आपण बंधन थोडंच आहे. परंतु या मनुष्य जन्मात वाया जाताना जर माणूस दिसला परमार्थिकाला, त्याचा अंतकरण द्रवित होते, तळमळ करतो तो, अरे रे चांगला माणूस आहे, दारू पिऊन पडलाय, मांसाहार करत आहे, परिवर्तनवादी विचारात गेला, अमक्या विचारात गेला, त्याचं डोकं बिघडून टाकलं या नवीन लोकांना. आणि तो मग ब्राह्मणावरच टीका करतो, देवावरच टीका करतो, अमक्यावरच टीका. हे सगळं चुकीचं आहे, खूप चुकीचं व्हायलंय. मला बोलण्यास माझा विषय नाही, परंतु ते सांगणंही गरजेचं आहे. का सांगणं गरजेचं आहे, समाजात असे लोक झाल्यामुळं परमार्थिकाचे डोके बिघडतात. रामायणावर शंका घे, महाभारतावर शंका घे, कृष्णावर शंका घे. अरे या देवाधिकांनी जे कामं केले, तू जे बोलतोयस यांच्यावर, ते सुद्धा चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवी ते हरिवीन. तुझी जी हे बोलणं चालणं आहे ना, हे कधीपर्यंत आहे, कधीपर्यंत आहे, जोपर्यंत आत देव आहे तोपर्यंत. देवानं जर असहकार केला ना, त्या देवावर टीका करायला सुद्धा उरणार नाही. 4 जणांच्या खांद्यावर घेऊन जावं लागेल, अशी स्थिती होईल. आणि स्मशानात यम करकरा दात खातो अशा माणसावर, असं प्रमाण आहे. यम करकरा दात खातो, साधे दात खात नाही. प्रमाण राहू द्या तुम्हाला. म्हणजे मारिती तोडीती झोडीती यमाचे किंकर बहुसा. सांगा तुम्हाला काय सांगायचं का. मग अशी स्थिती होती. म्हणून थोडक्यात आताही जागृत व्हा. मला हे सांगायचे, या गोष्टीपासून दूर राहा. हित करायचं असेल तर आधी घेरे रामनाम, आधी घेरे रामनाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा. विठ्ठला याच्या मुळाशी गेले महाराज. काय नाव तुमचं? मुळापर्यंत गेले. म्हणजे मला जे प्रमाण पाहिजे होतं ते त्यांनी ते सोडलं नाही. मी जाऊ दे आता नाही आठवलं मग सोडून दिलं. पण ह्याला म्हणायचं नाही नाही, त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे हे जिज्ञासू माणसं असतात आणि पाठांतरातले माणसं आहेत. परमार्थिक गाव आहे. आनंद वाटला. विठ्ठला म्हणून मज निरंतर जागविती. आता अशी जागृती भरपूर आहे संतांची. मी थोडक्यात सांगितली. पहिली जागृती, अज्ञान अविद्या माया काढून टाकतात, आपल्याला देवाकडे जोडतात. दुसरं आहे रविदीप हिरा दाविती देखणे, पण अदृश्य दर्शने संतांची. हा एक उपकार त्यांचा आहे. अदृश्य देव दृश्य दाखवतात, आपल्याला दाखवून देतात. कारण देव दिसत नाही. बरेच जण म्हणतात नाही मग आहे तर दाखवा. पण दाखवण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे. देव आपल्यासोबतच आहे, ती अनुभूती येते. पण साधकाला मात्र तेवढा विश्वास पाहिजे. त्याचा भांडवल कोणतं आहे परमार्थात? विश्वास. विश्वास हे परमार्थातलं सगळ्यात मोठं भांडवल आहे. देवाच्या नामावर विश्वास पाहिजे. मग बाकी तुमच्या प्रारब्धानं जे भोग येतील ते तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. पण हरिनामामध्ये कुचराई करू नका. जेवढा काळ हरिनामात जाईल तेवढा तुमच्या फायद्याचा आहे. विठ्ठला
आता असे बरेच संतांचे उपकार आहेत. वेळ संपत आलाय. तुकोबाराय म्हणतात ह्या सगळ्या उपकारांची जाणीव मला आहे देवा. आणि संतांना सुद्धा म्हणतात खरोखर तुम्ही मला जीवनात भेटलात हेच माझं भाग्य आहे. कारण संत भेट सुद्धा दुर्मिळ सांगितले आहे. प्रमाण म्हणत नाही बहु अवघड आहे संत भेटी परी या जगजेटी करुणा केली. देवा तुझ्यामुळंच मला भेट झाली संतांची. काही काही गोष्टी कशा आहेत दुर्मिळ आहेत. दुर्मिळ आहेत बघा. मौक्तिकम न गजे गजे चंदनम न वने वने. म्हणजे प्रत्येक वनात चंदन आहे का? वनामध्ये झाडं भरपूर आहेत पण चंदनाचे नाहीत. तसं संत जगामध्ये दिसतात लौकिकात, पण जे मुक्त झालेले आहेत, जीवन मुक्त झालेले आहेत आणि देवाचे झालेले आहेत असे संत ते दाखवतच नाहीत. त्यांना आपल्याला शोधित जावं लागतं किंवा अवचित कधीतरी त्यांची भेट होते. असे दाखवित नाहीत. किंवा त्या संतांना काही विशिष्ट पोशाख नाही. जीन पॅन्टवर सुद्धा भेटू शकतात, धोत्रावर सुद्धा भेटू शकतात. संत कुठं भेटतील, कशा अवस्थेत भेटतील सांगता येत नाही. तुकोबारायला स्वप्नात बाबाजींनी दृष्टांत दिलं. स्वप्नात दर्शन झालं. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण. तुकोबारायला जाग आली. मग म्हणले भोजना मागती तुप पावसेर पण पडिला विसर स्वप्ना माझी. मग अशा परिस्थितीत सद्गुरू भेटले. नामदेवरायाला मडकं कच्चं ठरवलं, औंड्याला जावं लागलं. तिथं पिंडीवर पाय ठेवून विश्वोबा खेचर होते. कशा स्थितीत भेटले? अरे म्हणले हे महात्मा आम्ही महादेवाच्या पाया पडतो आणि पिंडीवर पाय ठेवून जिथं पाय उचलून ठेवील तिथं महादेवाचं शिवलिंग तयार होत होतं. मग पाय धरले. विश्वोबा खेचरांना गुरु केल्यावर नाम्या पक्का झाला. म्हणून संतांची भेट दुर्मिळ आहे. आताच मी सांगितलं की चंदनम न वने वने. प्रत्येक वनात चंदन नाही अशी दुर्मिळ गोष्ट आहे. बहु अवघड आहे संत. एवढंच नाही कितीतरी जन्माचं पुण्य पाहिजे संत भेटीला. तुम्ही म्हणाल थोडं थोडकं नाही, अनंत पुण्य कोट्यानुकोटी. लक्षात घ्या नाथ महाराजाची भाषा. अनंत पुण्य कोट्यानुकोटी. पुढे अनंत पुण्य कोट्यानुकोटी ते होय भेटी हरिप्रियाची. मध्ये थोडं राहिलं पण शेवट आला विठ्ठल. हा वा वा वा. रोकड्यालाही जे पाठो वाटी. रोकड आहे तिथं. ते होय भेटी हरिप्रियाची. अनंत पुण्य कोट्यानुकोटी. किंवा ते संत भेटी ते होय. कधी पुण्य गाठीशी असलं तरच संतांची भेट आहे. ती कमी थोडं थोडकं पुण्य जमत नाही, खूप पुण्य असावं लागतं. म्हणून संतांची भेट झाल्यावर त्यांचे उपकार कधीतरी आपण त्या ऋणातून उतराई होण्यासाठी काय करावं? मग तर संतांना आवडणाऱ्या गोष्टी केल्या की संतांच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न होतो. होताल असं नाही. तुकोबाराय ज्या आरती म्हणतात काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. माझा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला, जीव जरी संतांच्या पायावर ठेवला तरी त्यांचा उपकार फिटत नाही. त्याचं आणखी एक कारण तिसऱ्या चरणात सांगितलं.
तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात संतांचा आणखी एक उपकार कोणता आहे? सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. कोणतं? सहज जरी बोलले तर हिताचंच बोलतात. करोनी सायास शिकविती. इतके श्रम घेतात आपल्यासाठी. बघा तुम्ही एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आईला पण जोरात चालता येते, पण बालकासाठी आई त्याच्या पावलानं चालते. का? मी जर जोरात चालले तर बालकाची फरफट होईल आणि तो पडण्याची शक्यता आहे. मग संत वेगानं देवाकडे जाऊ शकतात, परंतु ते आपल्यात येऊन मिसळतात आणि आपला बोट धरून देवापर्यंत आपल्याला नेतात. किती कष्ट पडतात. करोनी सायास शिकविते. का करीत असतील एवढं? की ह्या जीवाची तळमळ आहे. अरे भगवंताचा अंश आहे, पण भगवंताची जाणीव नाही. देव माझ्या हृदयात राहतो, माझं खाल्लेलं पचवतो, रक्त बनवतो, याची सुद्धा जाणीव नाही. कृतज्ञताच नाही माणसाकडे. देवाच्या उपकाराची जाणीवच नाही. हा जन्म दिला हेच मोठे उपकार आहेत देवानं, आणि तो माझं शरीर चालवतो हे त्याच्याहून मोठे उपकार आहेत. तुम्हाला माहीत आहे माझा BP किती असावा, शुगर किती असावी, त्यानं सगळं मेंटेनन्स करून ठेवले. हे सगळं शरीर, तुमचं हृदय चालतंय, झोपेत सुद्धा चालतंय काय? त्याला कोण पेट्रोल भरतंय याचा कधी विचार केला? कसं चालत असेल हे इंजिन? 100 वर्ष, 125 वर्ष जगतात माणसं. त्याला कुठलं काही थोडीफार बिघडदुरुस्ती झाली तर डॉक्टर करू शकतात, पण जशाला तसं पुन्हा फिटिंग नाही. हे जे उपकार आहे देवाचा हे संत समजून सांगतात, आपल्याला बोटाला धरून नेतात. मग करोनी सायास शिकविती. मग परमार्थ कसा करायचा? विणा घेता येत नाही, वाजवता येत नाही, टाळ वाजवता येत नाही, मृदंग येत नाही, स्वरात येत नाही, सगळं संतांना शिकवावं लागते. महाराज जरा पेटीचा सराव करा, बोलता चांगलं पण तुमचा स्वर नाही. मला सुद्धा बरेच जण म्हणतात, पण मी म्हणलं चला आता सराव चालू आहे. म्हणजे काय आहे? संत सुद्धा हे आपल्याला सायास करून शिकवत असतात, तेव्हा आपण उभा राहून बोलू शकतो. माझ्या गुरुनं मला ज्ञान दिलं तेच मी बोलतो. मला जर संत भेटले नसते तर मला काय येणार होतं? मी सुद्धा सामान्य जीव आहे, परंतु विशेषत्वानं संतांना मला या गादीवर उभा केलं. हे सुद्धा कुणाचा उपकार आहे? त्या संतांचा उपकार आहे. म्हणून काय त्यांच्या गोष्टी परमार्थ पोटे दुनावे, 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 परमार्थ पोटे दुनावे. ऐकता सहज त्यांच्या गोष्टी परमार्थ पोटी दुनावे. परमार्थ पोटी दुनावे. संतांच्या संगतीत आल्यावर आपण परमार्थामध्ये येतो, परमार्थ वाढता होतो. म्हणून संत आपल्याला सोबत घेऊन जातात. करोनी सायास शिकविती. आणि पुढे काय? अगोदर काय? तिसऱ्या चरणात सहज बोलणे सांगतो मी. हित उपदेश कसा असतो ते अर्धी कथा राहिलेली पूर्ण करतो, म्हणजे तुम्हाला ते सहज बोलणे कसं असतं लक्षात येईल. पुंडलिक राय तिथे गेल्यावर त्या 3 कुरूप स्त्रिया सुंदर होऊन बाहेर आल्यावर हा आत गेला. कुकुटमुनीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर कुकुटमुनीनं लावण्या हात, कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. मग त्या दर्शनातच एवढी पॉवर आहे, त्या स्पर्शातच कुणाच्या? संतांच्या. की पुंडलिकाचं स्वरूपच बदलून गेलं. कशामुळं? संत दर्शनानं दिव्य झाली माझी काया. कुणामुळं? संतांच्या स्पर्शानं. परिस्पर्श आहे.
भवताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी जग तप तीर्थ जगी दानव्रत. कुणाच्याच अंगात हे बळ नाही जे हरिदास. म्हणून भेट झाली. भेट झाल्याबरोबर आलिंगने संतांच्या दिव्य झाली माझी काया. पुंडलिक रायाला परिसस्पर्श झाला आणि एवढंच बोलले, सहज बोलणे हित उपदेश. काय सांगितलं की पुंडलिका आई वडिलाची सेवा कर, तुलाच देव भेटायला येईल. बस सहज बोलणे हित उपदेश एवढंच सांगितलं, जास्त बोलणं नाही. आणि मग पुंडलिक मुनी बाहेर आले, पण संतांच्या वचनावर विश्वास ठेवला. असं म्हणलेत ना. मग घरी जाणे आणि पूर्वाश्रमीचा पुंडलिक बदलला, डोक्यात प्रकाश पडला. मज निरंतर जागविती घरी गेला. आई वडिलाची सेवा सोडून कुठल्याच तीर्थयात्रेला जायचं नाही असं त्यानं ठरवलं. माये बाप केवळ काशी तेने न वजावे तीर्थाची. आता गरज नाही म्हणला. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जाऊ नका असं नाही, सगळे तीर्थ करावेत, करू नये असं कोणी मनात आणू नका. ज्या त्या तीर्थाचं एक महत्व आहे. होईल एवढे तीर्थ करा, सगळे 4 धाम करा, चांगली गोष्ट आहे. परंतु सांगितलं की त्याचं मूळ जे आहे आई वडिलाला सोबत घेऊन करा, आई वडिलाची व्यवस्था लावून मग तुम्ही फिरा, काय अडचण नाही. सगळे तीर्थ करा, त्या त्या तीर्थाला विशेष महत्व आहे. आणि आई वडील तर काशीच आहेत. मग कुणाला जाणंच होईना गेलं तर दररोज आई वडिलाचं दर्शन घ्या, आपल्या गावातल्या देवाचं दर्शन घ्या, ज्याचे त्याच्या. परंतु सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोणकीची. मग आई वडिलाची सेवा करा. पुंडलिक रायानं सेवा केली. एक दिवशी खरोखर जगाचा मालक पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. देव आले, पुंडलिका मी तुला भेटायला आलो. पुंडलिक रायानं सांगितलं, देवा तिथंच थांब. आणि एक वीट भिरकावली पाठीमागं, एक वीट भिरकावली. माझ्या आईवडिलाची सेवा चालू आहे, तू ह्या विटेवर तोपर्यंत उभा राहा. बघा आता कसला अवघड आहे. म्हणजे देव दारात आलाय, पण पुंडलिक रायानं सत्कार करायचा सोडून विटेवर उभा केलाय. त्याचे 2 कारण आहेत. एक तर पुंडलिक रायाला देवात मिसळायचं नव्हतं, द्वेष ठेवायचं होतं. म्हणजे देवभक्ताचा एक अनोखं नातं जपायचं होतं, द्वेष ठेवायचं होतं. दुसरं, अनंत पुढे काळापर्यंत लोकांना दर्शन देण्यासाठी ह्या देवाला इथंच ठेवून घ्यायचं होतं, आपल्यावर उपकार करायला. नाही तर आपण कुणाचं दर्शन घ्यायचं. आपला उद्धारक कोण होता. म्हणून खरा पुंडलिक रायाचा उपकार आपल्यावर आहे. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात, तया पुंडलिके थोर केला उपकार. कुण पुंडलिकानं पितृसेवा पुण्य लादला निदान ब्रह्म सनातन अंग संगे. म्हणजे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येतात. देव आला आणि देव आणून विटेवर उभा केला. आणि साधारण नाही, युगे 28 विटेवर उभा आहे देव. म्हणून आपल्या दर्शनाला हे कुणाचा उपकार आहे, पुंडलिक रायाचा. म्हणून गेल्यावर चंद्रभागेचं स्नान करायचं, पुंडलिक रायाच्या पायावर डोकं ठेवायचं. तुमचे उपकार आहेत, तुम्ही मला देवाकडे घेऊन आलात. हे देवच तुम्ही आणलाय. ह्या देवाची स्थापनाच कुणं केली, पुंडलिक रायानं. तुम्हीच ह्या देवाला आणले. म्हणजे निराकार परमात्मा सगुण साकार होऊन पुंडलिक रायाच्या दारात आलाय आणि त्यांना आपल्यासाठी उभा केलाय. म्हणून मज निरंतर जागविती ह्या उपकाराची परतफेड काय द्यावे त्याशी वावे उतराई. म्हणून 10 लोक पंढरपुरात आषाढी वा कार्तिकीला काय वेडे लोक आहे ते का निघाले उगं दिंडीत म्हणून निघाले असं नाही. याला एक परंपरा आहे, एक विचारधारा आहे आणि एक संस्कृती आहे. म्हणून वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगात नाही. विठ्ठला चला थोडं फास्ट घेतलं. म्हणून मग आता आपल्यासाठी सोपं केलं की नाही. तुका म्हणे सोपी केली पायवाट, पुन्हा पुंडलिक रायानं सोपं केलं आपल्याला. आणि परब्रह्म उभे केले. कुठं उभे केले परब्रह्म, विटेवर, पंढरपुरात. म्हणून पंढरपूरला जायला सोपं आहे की नाही आपल्यासाठी. आता तेवढं तरी आपण करावं. मनुष्य जन्माला येऊन संतांचे हे उपकार आहेत. असे संतांचे बरेच उपकार आहेत, बऱ्याच कथा आहेत. कुणाला संतांनी जागृत केलं, त्यानं पुढे काय काम केलं, असे भरपूर उदाहरणं आहेत की ज्यांनी हे कामं केले मोठमोठे. महर्षी व्यास होते. महर्षी व्यासांचे किती उपकार आहेत जगावर, त्यांच्या एवढा तर उपकारच नाही. उपकारी संत आहेत, त्याच्यामध्ये महर्षी व्यास मला तर वाटते त्यांच्या पुढे कोणी नाही. म्हणून त्यांच्या पुढे सगळ्या संतांना हात टेकले. तैसा व्यासाचा मागोवा घेतू
भाष्यकारा ते वाट पुस्तू. माऊली ज्ञानोबा अगोदर व्यासांना वंदन करतात. एवढंच नाही, एक ओवी टाकली कुणासाठी? भगवान वेद व्यासासाठी. मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, या कारणे म्हणी पे पाही व्यासोच्चिष्ट जगत्त्रय. हे जगत त्रिजगतातलं जेवढं ज्ञान आहे ते कुणाचं उष्ट आहे? व्यासांचं. म्हणून नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हे जे ज्ञान आहे ते व्यासाकडून आपल्यापर्यंत आलंय. ही साधारण गोष्ट नाही. शुकाचार्यांना, व्यासांचाच मुलगा शुकाचार्यांना व्यासाकडून ज्ञान प्राप्त झालं. त्या शुकाचार्यांनी पुन्हा परीक्षितीला ज्ञान दिलं. परीक्षितीच्या अंगी ठसाविले 7 दिवसा मुक्ती झाली तया. कुणाला? परीक्षितीला. हे संतांचे उपकार आहेत. नाही तर परीक्षितीचा 7 दिवसात मृत्यू होता. 7 दिवसात मृत्यू होता, पण त्याचा मृत्यू मंगलमय केला शुकाचार्यानं भागवत सांगून. मग हे शुकाचार्याचे उपकार कुणावर आहेत? परीक्षितीवर आहेत. बरं, परीक्षितीने इनडायरेक्टली आपल्यालाही भागवत मिळालं ना. शुकाचार्यासारखे वक्ते, शुकाचार्य म्हणजे साधारण आहेत का? जन्मताची संसार त्यजेला सुखे, आणि तोच एक निष्कलंके तुका म्हणे. तसला निष्कलंक महात्माच झाला नाही. विठाला विठाला. आता दुसरे उपकार ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी लिहिली, आपल्यावर उपकार आहेत. निवृत्तीनाथाने ज्ञान दिलं. ती ज्ञानगंगा आदिनाथ उमा बीज प्रकटले, तिथून आली आपल्यापर्यंत. उपकारच आहेत ना. मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, तिथून कुठं आला? मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षी उळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारण ज्ञानदेवासार चोजवले. ज्ञानदेवानं आपल्यापर्यंत संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीतादेवी. आपल्यावर हे संतांचे उपकार आहेत. तुकोबरायांनी गाथा दिला, आपल्यावर उपकार आहेत. मग आपला माथा ठीक राहील म्हणून आपल्यासाठी 4092 अभंग लिहून दिले, आणि मगच सदैव वैकुंठाला गेले. कोण? तुकोबराय. हे आपल्यावर उपकारच आहेत. ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, ज्यांच्या घरी 36 वर्ष देवानं पाणी भरलं. नाथ महाराजांनी आपल्यासाठी भावार्थ रामायण दिलं. उघडून वाचित जा. कधी बघा ते लिहायला काही कष्ट पडले असतील की नाही. कधीतरी नाथांचं एकनाथी भागवत, गवळणी, भारुड कधीतरी उघडून तरी बघा. आपल्या डोळ्यांनी बघितलं जरी तरी त्या संतांचे तर उपकार फिटणार नाहीत. पण उघडून बघा, मग कळल की संतांची बुद्धिमत्ता काय, त्यांचे उपकार काय आहेत. आणि मग कधी त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करा. नंतर लक्षात येईल की आपण किती पाण्यात आहे. नाथांपुढे उभ्या राहण्याची सुद्धा आपली शक्ती नाही. वा वा वा. भागवत कोण सांगते? खरंच महाराजांचं अभिनंदन आहे. भागवत सांगतात दररोज दररोज दररोज. वा वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही परमार्थिक आहेत. ही खरोखर अभिनंदनाची गोष्ट आहे. विठाला विठाला. अर्जुनाचे जगावर उपकार आहेत. कसे? अर्जुन रथात बसला नसता तर भगवद्गीता मिळाली नसती. भगवान श्रीकृष्ण वक्ता होते, पण सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला गी केले नारायणे. पण तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. अपंगत आहे आणि एखादा पाहुणा नवीन गावात आला, त्यालाही त्या पंक्तीचा लाभ आहे. घरी चांगला स्वयंपाक केला, पाहुणा आला, सणात सोयरा, त्याची मजा झाली, पुरणपोळी खायला भेटली. तसं अर्जुनाच्या रूपानं आपल्याला भगवद्गीता मिळाली. उपकार कोणाचे? अर्जुन. देव प्रत्यक्ष काय बोलतो भगवद्गीतेत, इकडून तिकडून ऐकण्याच्या लेखकाच्या मताला नाही. डायरेक्ट या जगाची चालक शक्ती अर्जुनाच्या रथावर बसते आणि जगाचा मालक अर्जुनाला ज्ञान सांगतो. डायरेक्टली देवाच्या मुखातले श्लोक आहेत, मध्ये दुसऱ्याचा इंटरफेअर नाही. फक्त व्यासांनी ग्रथित केले. किती उपकार आहेत. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. इथपर्यंत आपण आलो. सहज जरी बोलले संत, सहज बोलून जातात ते, तरी आपल्या हिताचंच असतं. कधी कधी सहज संत बोलायचे, जाय तू ही गाय घेऊन जा, 1000 गायी झाल्यास परत येईल. आता लोकांना वाटायचं पहिल्या जुन्या काळात असं गुरु सांगायचे, पण 1000 गायी झाल्यास परत आल्यावर त्याचा उद्धार व्हायचा. आपल्याला उद्धार आपला माहीत नसतो, कशात आपलं हित आहे माहीत नाही, पण संतांना माहीत आहे. म्हणून संत येतो हिताचा कळवळा. संतच आपलं हित जाणू शकतात. म्हणून सर्व भावानं संतांना शरण जायचं, संतांचं वर्णन करायचं. ते केलेलं वर्णन देवाला आवडतं.
तेही प्राणापरोते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती, भक्त चरित्राची प्रशंसा जे करतात ते देवाला सुद्धा वंदनीय आहेत. म्हणजे मद भक्ताच ए भक्ता ते मे प्रियतमा मता, माझ्या भक्ताचे जरी भक्त असले तरी ते मला आवडतात. हनुमंतरायाचा जगावर केवढा उपकार आहे. अहो रामायणामध्ये हनुमंताला बाजूला करून वाचून बघा रामायण, तुम्हाला काही त्याच्यात वाटेल का? म्हणजे एवढा हनुमंताचा सिंहाचा वाटा आहे. असे भक्त ही प्रभू आणि मी भक्त तू देव ऐशेकरी ह्या लीला वाचा, भागवत वाचा, रामायण वाचा, जरा तरी आपल्या संस्कृतीचा अभिमान ठेवा, तर आपल्याला लक्षात येईल की ह्या जगावर ह्या संतांचे एवढे उपकार काय आहेत. आणि हे टाळकरी महिनाभर इथं कशाला भजन करतायत. पुन्हा कुणाच्या डोक्यात प्रश्न येऊ नये, कारण काही उकीर आणणारे लोक आहेत, बिनकामी हे असं कान ते तसं कान, कुठं महिना सप्ते असतात असं म्हणणारे कमी आहेत का? आहेत. त्यांना सांगा महिना नाही 2 महिने जरी मध्ये धोंड्याचा महिना लागून आलता वाटते ना मागच्या वर्षी 2 महिने झाला म्हणे की सप्ताह. मला म्हणते कोणतरी, मी म्हणलं खरंच तुम्हाला वंदन आहे विठाला. त्याला म्हणायचं सतत कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्संतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कधीही कोणत्याही काळी तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच, सर्व काळ देवाचं स्मरण केलं पाहिजे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आपला वेळ संपत आला. तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात की संत हे त्यांच्याकडे ममत्व आहे. कसं ममत्व आहे? जसं गायीकडं वासराच्या बाबतीत ममत्व आहे, म्हणजे गाय चिंतन कुणाचं करते? वासराचं. गायीला जर वासरू नाही दिसलं तर ती बैचन होते. तसं संतरूपी गाय माझा सांभाळ करते. अभंगाचं शेवटचं चरण.